आमच्या दोघांच्या झाडावर 5-6 पाखरं बसली होती. ती पाखरं ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होतं. थांब. आणि मग पुढं काय झालं, पुढं अशी भानगड झाली की म्हातारपण आल्यावर अशी काय फसगपलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर उडून गेली. आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांग तुमचा आई बापू पाहिजे नाही. आणि जितक्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र. आणि लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देऊन आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलं र. आणि लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. अशा वयात कुठं आम्ही जावं, काही खावं आणि काही प्यावं, या पडक्या घरात आम्ही कसं आम्ही वरावं. आणि जित्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. काही करायचं असून नसून आमच्या जीवाचं नाही कोणी, काही करायचं असून नसून आमच्या जीवाचं नाही कोणी. लई जपला आम्ही पोहराला तर हाताच्या फोडावानी. आणि तरुणपणाची आठवण येते, तरुणपणाची आठवण येते, पाणी डोळ्यातून वाहिलं र. आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. म्हातारपण आल्यावरती अशी काय किमया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर उडून गेली. ही एक जगाची एक राठी तुमच्या समोर मांडली. आम्ही दोघ जण